मैं किसी को छेड़ता नहीं पर किसी ने मुझे छेड़ा तो उसे छोड़ता भी नाही। हा डायलॉग मी मारत नाहीये, तर हा डायलॉग मारलाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी। आणि कोणाला उद्देशून मारलाय माहितीये? तर तो मारलाय भाजपला उद्देशून। आता एकनाथ शिंदेचे आणि भाजपचे संबंध किती खराब झालेत हे तुम्हाला एका वाक्यावरनं समजलं असेल। आता ही सभा नेमकी काय होती हे मी तुम्हाला सांगणारच आहे, पण एकनाथ शिंदे आणि भाजपचे संबंध खराब होत आहेत हे सांगणार हे एकमेव उदाहरण नाहीये, तर अशी अनेक उदाहरणं आहेत। आता कट टू दुसरा प्लॉट काय आहे? तर एकीकडे शिंदे आणि भाजपचे संबंध खराब होत असताना दुसरीकडे ठाकरे आणि भाजपचे संबंध हे सुधारताना दिसत आहेत। आता या दोन्ही गोष्टींची उदाहरणं देऊन मी तुम्हाला या गोष्टी पटवून सांगणार आहे आणि सगळे डॉट जोडून महाराष्ट्राचं राजकारण किती अस्थिर आहे आणि किती वेगानं बदलतंय, सोबतच 2029च्या निवडणुकीमध्ये नवीन समीकरण काय असणार आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे हे भाजपच्या विरोधात असतील असं मला वाटतंय आणि दुसरीकडे ठाकरे हे भाजपच्या जवळ जातील किंवा भाजपच्या सोबत जातील असं मला वाटतंय। आता या दोन्ही गोष्टी मला का वाटतात हे मी तुम्हाला उदाहरणांसहित समजून सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपेपर्यंत या दोन्ही गोष्टी कशा होत आहेत हे तुम्हाला लक्षात येईल। आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर एकनाथ शिंदे भाजपपासून दूर जात आहेत आणि ठाकरे भाजपच्या जवळ जात आहेत असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर 2019च्या आधी 15 ते 20 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण भाजप आणि सेना विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं विभागलेलं होतं, पण 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण हे अस्थिर झालेलं आपल्याला बघायला मिळतं। हे राजकारण अस्थिर होण्याचं कारण म्हणजे शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेली आणि भाजपा एकटी पडली। मग भाजपने याचा बदला घेतला आणि शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि शिवसेना सुद्धा फुटली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फुटली आणि त्यानंतर भाजप सत्तेत आली। आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं नवीन समीकरण उदयास आलंय असं अनेक जणांना वाटत होतं, पण हे समीकरण परमनंट नाहीये किंवा लॉंग लास्टिंग नाहीये हे मला माहिती होतं। आता भाजप हे समीकरण पुन्हा एकदा बदलताना दिसतंय आणि भाजप शिंदेंना दूर करून ठाकरेंना जवळ करताना किंवा आपलंसं करताना दिसतंय। आता याची 4 उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहेत, म्हणजे भाजप शिंदेंना दूर करतंय याची 2 उदाहरणं आणि भाजप ठाकरेंना जवळ करतंय याची 2 उदाहरणं। आता आपण सुरुवात करू ते भाजप शिंदेंना दूर करतंय त्याच्या रिसेंटली घडलेल्या 2 उदाहरणांपासून आणि त्यानंतर मी तुम्हाला ठाकरेंना भाजप कसं जवळ करतंय याची 2 उदाहरणं सांगणार आहेत। तर भाजप शिंदेंना दूर करतंय याचं रिसेंटली घडलेलं एक उदाहरण म्हणजे सातारा झेडपी मधला राडा। आता शंभूराजे देसाई हे साताऱ्याचे पालकमंत्री आहेत आणि शिंदे गटाचे ते वरिष्ठ मंत्री आहेत, म्हणजे शिंदे गटात त्यांचा खूप मोठा सन्मान आहे आणि त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष बसला। म्हणजे पोलीस बळाचा वापर करून किंवा साम दाम दंड भेद या सगळ्या नीती वापरून भाजपनं सातारा जिल्हा परिषदेवर आपला जिल्हा परिषद अध्यक्ष बसवला। आता यामुळे एकनाथ शिंदे व्यथित झाले किंवा चिडले या सगळ्या गोष्टी झाल्या आणि एकनाथ शिंदेंनी गेल्या 2 दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये सभा घेतली आणि त्यांच्या नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्षांचा सत्कार केला आणि यामध्ये शिंदेंनी भाजपला उद्देशून मोठी फटकेबाजी केली आणि मैं किसी को छेड़ता नहीं पर किसी ने मुझे छेड़ा तो मैं उसे छोड़ता भी नहीं हा डायलॉग त्यांनी या सभेत मारला। म्हणजे हा भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना एक प्रकारे इशाराच होता। सोबतच आपल्या कार्यकर्त्यांना आपण मजबूत आहोत आणि भाजपच्या दबावाला आपण भीक घालत नाही हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला। आता एकनाथ शिंदेंनी भाजपला ललकारण्याचं हे एक उदाहरण आहे, पण आणखी एक उदाहरण पडद्यामागे घडलं आणि ते उदाहरण आहे ऑपरेशन टायगरच्या संदर्भातलं। म्हणजे ठाकरे सेनेतले काही खासदार म्हणजे जवळपास 9 पैकी 8 खासदार हे शिंदे सेनेच्या गळाला लागले होते। एकनाथ शिंदेंनी त्यांना कन्व्हिन्स केलं होतं असंही सांगितलं जात आहे। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा काही खासदार शिंदेसोबत यायला तयार होते आणि एकनाथ शिंदे मोठं ऑपरेशन टायगर करून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक हादरा देणार होते, सोबतच स्वतःची ताकद सुद्धा वाढवणार होते। पण देवेंद्र फडणवीसांनी हे ऑपरेशन टायगर थांबवलंय
असं सांगितलं जातं. आता देवेंद्र फडणवीसांनी ऑपरेशन टायगर का थांबवलं? कारण समजा जर एकनाथ शिंदेंनी हे खासदार फोडून महायुतीमध्ये आणले असते तर फायदा महायुतीला झाला असता किंवा केंद्रातलं जे सरकार आहे ते अधिक स्थिर होण्यामध्ये याची मदत झाली होती. मग देवेंद्र फडणवीसांना असा काय प्रॉब्लेम झाला होता की त्यांनी हे ऑपरेशन टायगर थांबवलं? तर त्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे जर उद्धव ठाकरे सेनेचे 8 ते 10 खासदार आणि शरद पवार गटाचे 5-6 खासदार जर शिंदेच्या गळाला लागले असते तर शिंदेची केंद्रामधली ताकद ही वाढली असती. म्हणजे जवळपास 20 खासदारांच्या आसपास त्यांचं बळ झालं असतं आणि शिंदे एक मोठा पक्ष म्हणून महायुतीमध्ये उभा राहिले असते. आणि या खासदारांच्या बळाच्या जोरावर शिंदेंनी राज्यामध्ये मुख्यमंत्री पद सुद्धा मागितलं असतं आणि आपलं मुख्यमंत्रीपद इन्सिक्युअर होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचं बळ वापरलं आणि शिंदेचं हे ऑपरेशन टायगर थांबवलं. आता आपलं ऑपरेशन टायगर फडणवीसांनी थांबवलं याचा राग शिंदेच्या मनात होता. सोबतच सातारा झडपीचा राडा झालेला होता, त्यांच्या मंत्र्याला धक्काबुक्की झालेली होती आणि हा सगळा राग शिंदेनी त्या सभेमध्ये व्यक्त केला किंवा त्यांच्या रागाचा निचरा त्या सभेमध्ये झालेला बघायला मिळाला. आणि यामध्ये शिंदेनी थेट भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना ललकारलेलं आपल्याला बघायला मिळालं. त्यामुळे एकनाथ शिंदे 2029च्या दृष्टीनं आपली वेगळी मांडणी करताना दिसत आहेत आणि भाजप 29च्या निवडणुकीमध्ये आपल्याला सोबत घेणार नाही किंवा भाजप सोबळाची तयारी करतंय याची जाणीव एकनाथ शिंदेना सुद्धा झालेली आहे. त्यामुळे ते सुद्धा वेगळं लढण्याची तयारी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि वेळ प्रसंगी जर आपल्याला भाजपला शिंगावर घेण्याची वेळ आली तर आपण भाजपला शिंगावर घेण्याची तयारी सुद्धा ठेवली पाहिजे, असा संदेश सुद्धा ते त्यांच्या कार्यकर्त्यांना देताना दिसत आहेत. आता ही झाली भाजप शिंदेना दूर करतंय याची उदाहरणं. आता भाजप ठाकरेंना जवळ करतंय किंवा 29च्या दृष्टीनं म्हणजे निवडणुका झाल्यानंतर किंवा निवडणुकानंतरची युती म्हणून ठाकरे आपल्या सोबत येतील असा सॉफ्ट कॉर्नर देवेंद्र फडणवीस निर्माण करताना दिसत आहेत. याची 2 उदाहरणं काय आहेत तर ती 2 उदाहरणं सुद्धा तुम्हाला सांगतो. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती असलेल्या मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतः जातीनं उपस्थित होते. यावरून आता आदित्य ठाकरेंनी या पारिवारिक समारंभाला उपस्थिती लावली असं जरी कोणी म्हणत असलं तरी भाजपचे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जे कटू झालेले संबंध होते ते संबंध पाहता आदित्य ठाकरेंनी या वाढदिवसाला जाणं हे राजकीय विश्लेषकांनी नोट केलेलं उदाहरण आहे. यावरून भाजपचे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जवळीक पडद्यामागून वाढते हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता यातलं दुसरं आणि अधिक स्पष्ट उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेचं उदाहरण. म्हणजे आता राजकीय वर्तुळात ही बातमी अतिशय वेगानं पसरते किंवा आता ही गोष्ट सर्वश्रुत झाली की देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मेसेज पाठवलाय की उद्धव ठाकरे जर विधान परिषदेत येणार असतील किंवा ते जर विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवार असतील तर आम्ही ठाकरे सेनेचे किंवा विरोधकांचे आमदार फोडणार नाही किंवा उद्धव ठाकरे कसे बिनविरोध विधान परिषदेत पोहोचतील याची आम्ही काळजी घेऊ. पण जर दुसरा कोणी उमेदवार दिला तर आम्ही तुमचे आमदार फोडू शकतो आणि तुमचा विधान परिषदेचा उमेदवार पाडू शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंना तुम्ही उमेदवारी द्या असा मेसेज देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिलाय असं सांगितलं जात आहे. आता उद्धव ठाकरे हे विधान परिषदेत येण्यामागं देवेंद्र फडणवीसांचा काय हेतू आहे तर त्यांचा हेतू हा साफ आहे. म्हणजे उद्धव ठाकरे हे रेग्युलर जरी विधान परिषदेत येत नसले तरीही उद्धव ठाकरे ज्यावेळी विधान परिषदेत येतात त्यावेळी आपण एकनाथ शिंदेंना असहज झालेलं बघितलेलं आहे किंवा उद्धव ठाकरे जो घणाघात करतात त्या घणाघाताला एकनाथ शिंदे तेवढ्या तिखटपणे प्रत्युत्तर देत नाहीत हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत आणून एकनाथ शिंदेची कशी गोची करायची याचं प्लॅनिंग देवेंद्र फडणवीसांनी केलेलं दिसतंय. आणि दुसरीकडे भाजपच्या मदतीने जर उद्धव ठाकरे विधान परिषदेत आले तर त्यांचा देवेंद्र फडणवीसांबद्दल सॉफ्ट कॉर्नर होऊ शकतो आणि 2029च्या निवडणुका झाल्यानंतर जी समीकरणं उभा राहतील त्या समीकरणामध्ये उद्धव ठाकरे हे भाजपसोबत येण्याची शक्यता वाढू शकते आणि त्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी ही साखर पेरणी करायला सुरुवात केली आहे असं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे 2029ची निवडणूक ज्यावेळी होईल त्यावेळी एकनाथ शिंदे हे भाजपचे प्रतिस्पर्धी असतील आणि उद्धव ठाकरे हे भाजपच्या जवळ गेलेले असतील हे आपल्या लक्षात आलं असेल. आता भाजप आणि एकनाथ शिंदेच्या दुराव्याची आणि भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या जवळीकीची 4ही उदाहरणं बघितल्यानंतर तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल
की महाराष्ट्राचं राजकारण हे अजूनपर्यंत स्थिर झालेलं नाहीये किंवा 2019 नंतर जे बदल झालेले आहेत किंवा जी अस्थिरता आलेली आहे ती अस्थिरता अजूनपर्यंत संपलेली नाहीये. ती अस्थिरता अजूनपर्यंत कायम आहे आणि 29 पर्यंत काही घडू शकतं आणि कुणीही कुणासोबत जाऊ शकतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर किंवा ही चारही उदाहरणं ऐकल्यानंतर एकनाथ शिंदेंना भाजपात दूर करतंय आणि ठाकरेंना भाजपात जवळ करतंय असं तुम्हालाही वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.